वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा जय करा विघ्नादि दोषाहरा सबंधे जड जीव तारुणवरा कृता पुताई दरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावे विभू गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। प्रसंग 13वा श्री परमात्मे निर्मा असो हे तव मागाव धारी राम उग्रसेन होते आपल्या मंदिरी तव गुपित आले झडकरीन तेही विनविले। मग मागच्या मागे राहून राम आणि उग्रसेन हे आपल्या मंदिरात होते। बलराम आपल्या घरी होते। मग त्यांना हे माहीत पडलं, ते लवकर निघाले झडकरी तेही विनविले। गुपिते मातू सांगती बळीभद्र उग्रसेना प्रती जी जी निघाले श्रीकृष्ण चक्रवर्ती विप्रा सांगाते। आणि मग ते सांगतात श्रीकृष्ण महाराज आणि विप्र म्हणजे ब्राह्मण याच्याबरोबर श्रीकृष्ण महाराज निघून गेले। तव तो स्नेहाळू बंधुराणा म्हणे वेगुकरा उग्रसेना निघाला श्रीकृष्ण राणा कौंडण्य पुराशी। त्यावेळेस तो म्हणे, तो बंधू म्हणजे भाऊ म्हणे लवकर चला आता उग्रसेनाला। श्रीकृष्ण महाराज कौंडण्यपुराला गेले। ऐसे अडको ऐको नि उद्धव देव आले। मग थोवे कार हाकारिले म्हणे निशाणा गावो विद्यावादी वाहिले सैन्य सामदे कराल। मग असं ऐकून उद्धव देव सर्वांनी आपला हाहाकार केला आणि हाहाकार करून सर्व निघाले सैन्यासकट। मग राय धडकून निशाण लागला तेने त्रिभुवना आटू भविनला नानातून खंडीची राया हाकारला केला। आणि मग राय धाडून निशाणू लागला। मग ते निशाण पाहून तेही जायला लागले। त्रिभुवन आटून भवनी त्रिभुवन आटू भवनी नला जे ना तो न खंडेची राया हाकारला। मग सरी पृथ्वी नवखंड पृथ्वी त्यांनी जशी हाकारली त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या नादामध्ये पूर्ण ही नवखंड जी पृथ्वी आहे ही पृथ्वी सुद्धा अशी थरथरारली। तेने थरारिले भूमंडळ सनाद बंद वाजले सगळं भूपाळ। आणि मग त्याच्यानं सर्व भूमंडळ थरारलं। पालनले यादव दळ निमिषा माझी। आणि मग यादव दळ सर्व त्या टायमाला निघालं। कैसे कुठे गेले हाती घोड्या पाखरा घालीती। आणि असे घोडे निघाले जसे पाखराच्या वाऱ्याप्रमाणे। रथ संजोगिले सारथी निटके भारतातील रथ जे रथांना जसा सजावट केलेली आहे त्याप्रमाणे त्या सजावटामध्ये ते सर्व निघाले। डोळी कार डोळी यासी धावती स्वार वज्रांगी या कळासी ती माधुरी घोडे देखा चालती पालानिया। असे सर्व डोळीकार वगैरे सर्व वज्र घोडे वगैरे सर्व आपलं सर्व साहित्य चाललंय। आढावू घालिताची मालगंठी अंगी लाविताची चंदनाची उटी करी ओढ खांडी झळकती गळा पुष्पमाळा गळ्यामध्ये पुष्पांच्या माळा अंगाला चंदनाची उटी लावून असे जसे त्यांचा सुगंध असा दरवळला आहे की साऱ्या पृथ्वीवर त्या सुगंधाचा दरवळ येऊन राहिलाय। घाटिया घालती धनुवाडे पाठीची दोन्ही भाते देवडे हाती कावडवरली कनकाव बेडे चौरी वाणी बांधताती। आणि मग जवळचे रथावर दोन बाजूला इकडून तिकडून जे चौरे ढाळणारे आहेत त्या सुद्धा आहेत। तो भाले काढून चालले भारी पाठीची कनक बंधे खेडी अवधारी चौरी भाले झेलिताती कुसरीन परिवटू कटारिया। असे सर्व कटारिया घेऊन सर्व निघाले आहेत। असो हे दुसरा घाव झाला निशाणा तव धुरा महाद्वारी आलिया जाना। मग ऐश्वर्ये विनविला रानान बळी भद्रदेव। आणि मग बलरामानं त्या सर्वांना विनंती केली। तो म्हणे जो वेगी सैन्य सामने झाले आता रावळे विजय करावे वाहिले। रथेची सारिथे पावले आले महाद्वारा। सर्व रथावर बसून महाद्वाराजवळ आले। मग बळीभद्र निघाला बाहेरी आरुढले रथावरी। मग बळीभद्र बलराम
तेही निघाले बाहेर आणि रथावर बसले. आता आरुढले म्हणजे बसणे. आता मुदला खधरू अवधारी सांगे कवनी कवनी. आणि आता मृदलधारी म्हणजे मुसळधारी कोण कोण आहे ते सांगतायत. मुख्य राम अर्जुन, राम म्हणजे बलराम, अर्जुन उद्धव देव उग्रसेन नंद वसुदेव आक्रूर सत्वय सात्विकी राव येरी आम्ही तिसी धुरा. बलराम, उद्धव, अर्जुन, उग्रसेन, नंद, वासुदेव, आक्रूर, सात्विक हे सर्व या रथावर आरूढ झाले आहेत. आणि सवे यशोदा, रोहिणी, देवकी, सुभद्रा, सहोदरी, सखी त्या सर्व त्याच्या एकमेकीच्या मैत्रिणी. सखी म्हणजे मैत्रिणी. त्या सर्व अवघी वराडिकेची आई तिने किन सवे घेतली. सर्व सोबत घेतलं. सवे म्हणजे सोबत. तया सवे चालिल्या सारी सहस्र 60 सहस्र कामिनी चढोनी दांडिया सुखासने. आणि काही परचारिका लागून संध्या नाही, संख्या नाही. आणि त्याची एवढी संख्या आहे की त्याची संख्या करता येत नाही. का 60 सहस्र कामिनी चढोनी दांडिया सुखासने म्हणजे त्या 60 म्हणजे त्या याच्यावर ते चढल्या रथावर ते त्या सर्व आयशी सांगता कुसरी तरी कथा चालेल विस्तारी. असं जर सांगितलं तर कथा खूप मोठी होईल. आता कैसे सैन्य निघाले बाहेर नाही का यादवाचे. आता कसं सैन्य निघाला यादवाचं बाहेर ऐका ते. आता राजविधी चालता थोर दाटता ती पायाचे मोगर. असे चालतायत तसे पायामध्ये पाय अटकून पडून राहिले आहेत. मोगर म्हणजे पाय. मागा हाकारिता ती अशी बरण म्हणती वेगुरे वाहिले चला. आणि मग मागूनच सुद्धा आवाज येत आहे की आम्हालाही येऊ द्या चला. ते म्हणती हो कागा ओ येतावरी थिरुरा नावे कुभारी दारवठा रिक्ता दाटी थोरी होत हो पाळे माय पायदळा. आणि मग पायदळ सुद्धा चाललेले आहे. एकमेकाला आवाज येत आहे चला चला. श्रीकृष्ण महाराज गेले. कुठं गेले? श्रीकृष्ण महाराज कौंडण्यपूरला एकटे गेले. का तर रुक्मिणीला हरण करण्याकरता. मग आपणही त्यांची मदत करण्याकरता चला. चालता रथे रथू दाटती म्हणती मागा थिरू करा हाती. रथ दाटून आले. कोणी म्हणते तुम्ही मागे थांबा मग आम्हाला पुढे जाऊ द्या. असे महावंतावरी कोपती मंडळ ते घोड्याच्या लाळा पडती. आणि वरी गजमदने झरती ते पायाचे निसरती चालता राजविधी. आणि घोड्याच्या लाळा पडून आल्या. हत्ती सुद्धा येऊन आल्या. त्या घोड्याच्या लाळाच्या त्या ठिकाणी पाय निसरतात. कशानं? त्या मातीत पडल्यावर ते त्याचा चिखल होऊन आलाय. आणि त्या चिखलाने त्याचे पाय सरकतात. तेथ बोलावणी सत्यधाना तया प्रति बोलिला रामुराणा. त्या ठिकाणी सत्यधानाला बोलवलं. आणि बलराम म्हणतोय म्हणे मागा तुम्ही करावे यज्ञ द्वारावती येसी. मग तुम्ही द्वारकेला मागे यज्ञ राहा म्हणे. द्वारकेला राहा तुम्ही. बाकीचे वरती रात्रीची करारी निगुती बहुती निरवडी राखी द्वारावती. जव ये श्रीकृष्ण चक्रवर्ती तव सावध वासावे. आणि ज्यावेळेस रात्रीच्या टायमाला त्या ठिकाणी कोणी नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी राहा. आणि नंतर श्रीकृष्ण महाराज येतील त्यावेळेस तुम्ही सावध राहायचं, झोपायचं नाही. दैत्य देवा दानवा बहुत की विचित्र असती कावा. देवाची ये रूपे करीती रे गावा द्वारके माझी. दैत्य दानव जे आहेत ना ते विचित्र रूप घेऊन येतील त्या ठिकाणी द्वारकेत. म्हणून तरी देवाची तुम्ही खून असे प्रतीती. तुम्हाला देवाची खून माहिती आहे ती लक्षात ठेवा. ते ओळखावी निगुती पारखे जाणूनी उठावे निर्धारी करावी खांडे पूजा. आणि परका जर असला तर खांडे पूजा म्हणजे त्याला शस्त्रानं मारायचं. ऐसा निरूप देऊनी सत्यधाना पाठविला द्वारके माझी दाना. मग तो सैन्यसी रामुराणा समुद्र उतरला. मग जसं समुद्र समुद्र कसा अफाट असतो अशी अफाट सैन्य निघाली आहे. प्रवाने जंगे महाजुंगे बाईका नावा बोडिया डोनिया तानाही संख्या. ऐसे सैन्य सागर उतरले देखा. क्षणामध्ये एका क्षणामध्ये जसं सागराच्या जवळ येऊन टेकले. ऐसे दळ चालत असे अपार मधी बळीभद्र देव वीर निशाणाचा धाई अंबरण गरजताय. असे चालतायत. मधी बलराम आहेत. जसं याच्याप्रमाणे
जसं पक्षामध्ये राजहंस असतो असे त्या सैन्यामध्ये बलराम राजहंसासारखे दिसतायत. ऐसा संन्यासी लव लाहो राम मूळ महादेव आला पाहो तव त्या मेळी कारू केला आहे श्री सारंग धरे. मग असा सर्व सैन्यासहित मूळ महादेवासी बलराम आले. श्रीकृष्णा ते देखोनी नयने बळीभद्र उतरिल्या रथोनी साष्टांग घातले लोटांगेने स्नेह उचंबळला. आणि मग श्रीकृष्ण महाराजांचा मूळ महादेवाला मुक्काम होता त्या ठिकाणी सर्व जमा झाले. आणि श्रीकृष्ण महाराजाला पाहून बळीभद्रानं साष्टांग दंडवत घातला आणि स्नेह उचंबळला म्हणजे प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना आलिंगन दिलं. मग उठोनी राव मुरारी राम अलंग लागा दोन्ही करी बसुल्या राय मुरारी आपल्याजवळ. मग त्याला उठवून त्याचे हात धरून श्रीकृष्ण महाराजांना त्याला आपल्याजवळ बसवलं. उग्रसेन नंद वसुदेव आकू अर्जुन उद्धव देव या सहित भेटला देव येरी व दिले चरण. मग हे सर्व भेटले. उग्रसेन नंद वसुदेव अक्रूर अर्जुन उद्धव देव या सर्वासहित या सर्वांनी श्रीकृष्ण महाराजाचे चरण. देवकी रोहिणी यशोदा तिने सी भेटली गोविंदा तव कैसी बोलिली सुभद्रा ते परियसा. मग देवकी रोहिणी यशोदा त्या सर्वही भेटल्या श्रीकृष्ण महाराजांना. आणि मग त्यावेळेस सुभद्रा काय म्हणे दादा ऐकुनी श्रीयेचा आकार मग सांडुनी सखिया सोदर एकलासी निघाला सारंगरण हे स्नेह कार्य तुझे. अहो देवा तुम्ही एकटेच निघाले आम्हाला काही सांगितलं नाही ना. आम्हाला का जवळ येऊ आम्हाला का बरोबर येऊ दिलं नाही. आम्ही तरी तुमच्या बरोबरच येणार आहोत ना तुमच्या कार्याला हात लावायला. तो म्हणितले सर्वेश्वर म्हणे सुभद्रे पुरे व पुरे सबंधू नवता ये उतरे का बोलतीसी. अरे सुभद्रा तू शांत बस बोलू नको पुरं झालं तुझं. तव कैसे बळीभद्र बोलिला वचन जी सांडूनी सकळ सैन्य एकला जावया काय कारण ते सांगू जी. आणि मग बळीराम काय म्हणतात देवा तुम्ही एकटेच निघाले असं कोणतं कारण आहे. काही सैन्य नाही काही नाही लावा नाही लजवा नाही काही सोबत. परी मजा ऐसे गमले देवराया जे वेचू लागेल सासूरया. म्हणून याची अर्थ ऐकला देवे बीजे केले. म्हणून तुम्ही परी मजा ऐसे गमले देवराय मला असं कळलं की तुम्ही एकटेच सासूरवाडीला निघाले आहे. मग हासुनी सर्वे स्वरू बळीभद्रेसी मिळी कारू करे करू म्हणे दादा सैवत्सर नवता हे उतरून करू नये तुवा वावगेची. मग श्रीकृष्ण महाराजांना हसून बलरामाचा हात धरला म्हणे दादा तसं नाही आहे हे अलग आहे. त्याच्याकरता तो बळभद्र बोलिला तवंकी. मग त्या ठिकाणी बळीराम काय म्हणतात म्हणे तू आधी देवा केली होती भीमकी आता शिशुपाळ कवनी भटकी जी नो सोबे. आणि म्हणे तुम्हाला जी दिली होती तो शिशुपाळ कसा काय घेऊन जाईल नवरी श्री रुक्मिणीला आपणच घेऊन येऊ. जी मुसळाचा घाई जाना आम्ही मारीन शिशुपाळाचे सैन्य आणि रुक्मिणीशी द्यावे सन्निधान तुम्ही आपली देवा. आणि श्रीकृष्ण महाराजा मी मुसळाच्या घाईने सर्व शिशुपाळाच्या सैन्याला मारीन रुक्मिणीला तुम्ही सन्निधान द्यावं. असो हे रामकथा चाली बाहेर भेटी देव केली पुष्पवृष्टी तो आनंदनो समाय सृष्टी निरोपमू. आणि मग हे असं चालू असताना आकाशातून स्वर्गातून देवी देवतांनी पुष्पवर्षावा केला. आता सर्व दळाशी मुरारी कैसे पिजले केले कौंडण्यपुरी ते पुढील कथा सांगावे कवी कृष्णदासा. प्रसंग 13वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता असो सर्व लावा लग्नासम श्रीकृष्ण महाराज कौंडण्यपुराशी गेले. आणि ते पुढचं काय होईल ते आता पुढच्या कथेत ऐकायला भेटील. दंडवत हो गोपाल कृष्ण महाराज की जय.